छत्रपती शिवाजी महाराजांचा अंमल देशभरातील कितीतरी परिसरामध्ये होता आणि म्हणून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार. सामाजिक न्याय व कल्याण अनुसूचित जाती घटकांच्या कल्याणाकरता 23,150 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली. आदिवासी घटकांच्या कल्याणासाठी 21,723 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली. यामध्ये ओबीसी मध्ये असलेले घटक, धनगर, गोवारी समाजाच्या बांधवांच्या कल्याणासाठी देखील आर्थिक चांगल्या प्रकारची स्वरूपाचे निधी त्या ठिकाणी समावेश करण्यात आला. महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत विविध रोगावरील उपचाराची संख्या पूर्वी 1356 होती, ती आता 2399 करण्यात आली. रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4537 इतकी करण्यात आली. अवयव रोपणाची म्हणजे ज्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट याकरता पूर्वी जी रक्कम होती ती रक्कम आता 22 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आणि त्यात कशा प्रकारच्या आर्थिक विकास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल करत आहे. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवलेले आहे आणि निश्चितपणे ते उद्दिष्ट गाठू असा विश्वास आम्ही सर्वजण व्यक्त करतो. पायाभूत सुविधा, जलवाहतूक प्रामुख्यानं आपला हा जो ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईचे 2 मुंबई आणि उपनगर या जिल्ह्यांच्या मध्ये 125 किलोमीटरचे जलमार्ग हे 340 किलोमीटरवर वाढवण्याचा विचार आहे. कर्नाला, साई, चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात ग्रीनफील्ड शहरे तयार करण्यात येणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार. तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्गाचा विकास करण्यात येणार. गायमुख जंक्शन ते फॉल्टन जंक्शन पुढे भाईंदर असा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार. पुढे अटल सेतूला जोडून 3री मुंबई म्हणजे पेण तालुक्यामध्ये, ज्याच्यामध्ये नैनाचा सुद्धा काही भाग आहे, आणि पुढे वाढवण बंदर येथे 4थी मुंबई विकसित करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने 12 लाख लोकांना रोजगार मिळणार. खाडीकिनारे मार्ग ठाण्यातील बालगुम, गायमुख असा मार्ग आहे. नवी मुंबईमध्ये ऐरोली, बेलापूर, गुलवे, पनवेल अशा प्रकारे खाडीकिनारी मार्ग निर्माण होणार आहे. कल्याण ते लातूर ग्रीनफील्ड मार्ग तयार करण्यात येणार. पनवेल कर्जत उपनगरीय प्रकल्प, बदलापूर आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई असं उपनगरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार. राज्यातील मेट्रो मार्ग 1200 किलोमीटरवरून 6000 किलोमीटर पर्यंत अधिक वाढवण्यात येणार. राज्यात 6000 किलोमीटर पेक्षा जास्त अधिकचे द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2ऱ्या टप्प्याची कामे पूर्ण करण्यात येणार. 1000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडण्यात येणार. उद्योजकाच्या अनुषंगाने स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र राज्यात पहिल्या नंबर देशात. पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणार, 50,000 स्टार्टअपला बळ देणार. प्रत्येक जिल्ह्याला MSME केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यातून 50 लाख रोजगार निर्माण होणार. रत्ने आणि आभूषणे धोरण 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामधून 5 लाख
रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. बांबू विकास प्रकल्प, त्याच्यामध्ये सुरुवातीला 50 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे, पण तो टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये गुंतवणूक करून एकूण 5 लाख लोकांना रोजगार मिळण्याकामी राज्य शासन त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवून हरित महाराष्ट्र, आता तो राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ठेवलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की एक पेड आपले एक माँ के नाम. त्या अनुषंगाने, कारण आज जगात जी आपण याला म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग, एकूण हवेचा जो निसर्गाचा जो बदलाव झालेला आहे, त्याच्या परिणामी प्रत्येक नागरिकाला विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस सुरू झाला, तो दुसऱ्या वर्षीच्या जानेवारी एंड पर्यंत तो पाऊस टिकला आणि वारंवार शेतकऱ्यांना आणि नागरिकांना एकूण संकटाला सामोरं जावं लागलं. आणि हे परिणाम, हे निसर्गाचं संतुलन आपण बिघडवल्यामुळे झालेलं. अतिशय हव्यासापोटी आपण निसर्गातील असलेल्या गोष्टींचा आपल्या स्वार्थाकरता वापर केला आणि त्याच्यामुळे संतुलन बिघडलं आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेली. याला संतुलित करण्याकरता प्रत्येक राज्यानं, पूर्ण देशानं एशिया, मिडल ईस्ट, युरोप आणि रेस्ट वर्ल्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली गेली तर ते बिघडलेली एकूण हवामानाची स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये येणं शक्य आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका या ठिकाणी जवळजवळ काही देशामध्ये 60% वन आच्छादित प्रदेश आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो 21% आहे. तो कमीत कमी 33% करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे. आता नुसती जंगल म्हणजे ओसाड जंगल असता कामा नये. वन खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून वनाची, झाडाची रोपं तयार करावी, त्याचं संगोपन करावं, त्याची लागवड करावी, त्याचं संरक्षण करावं, याचे उद्दिष्ट ठेवले. टिश्यू कल्चरच्या करता पुणे शहरामध्ये टिश्यू कल्चरची लॅब स्थापन करण्यात आलेली आहे. साधारणपणे 3 लाख ते 300 कोटीची जबाबदारी या 5 विभागाला, म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या 5 विभागाला ती वाटून देण्यात आली. शहापूर तालुक्यामध्ये कोकणाकरता टिश्यू कल्चरची लॅब तयार करण्यात येणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुणे शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्राकरता, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी मराठवाड्याकरता, नागपूरला विदर्भाकरता आणि जळगाव मुक्कामी खानदेशाकरता अशा प्रकारच्या अद्ययावत टिश्यू लॅब तयार करून जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे उद्दिष्ट आहे की संपूर्ण देश हरित करावा. मी प्रामुख्याने सांगतो की आजवर वन खातं हे नकारात्मक विचाराचं खातं असं लोक म्हणतात, परंतु त्याला सकारात्मक स्वरूप देण्याचं मी निश्चित केलं. बाब अशी की वन खात्याची संपदा की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र याची संपत्ती 12,000 कोटी आहे. त्या 12,000 कोटीच्या अगेन्स्ट 6,000 कोटीचं कर्ज घेण्याचं मी निश्चित केलेलं आहे. विविध अधिकाऱ्यांशी बोलणी झालेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये मंत्रिमंडळाची संमती घेऊन ते 6,000 कोटी जमीन वलतीकरण, म्हणजे देशामध्ये जो विकास चाललाय त्या विकासा अनुषंगानं काही उद्योगांना, काही व्यापाऱ्यांना वन खात्याच्या जागा लागतात. तर वन खातं 1 एकर जागा जर त्याला पाहिजे असेल कोणाला, तर त्याच्या बदल्यामध्ये काही ठिकाणी 3पट म्हणजे 3 एकर, काही ठिकाणी 2 एकर अशा प्रकारची जागेची मागणी केली जाते. आणि ह्या वलतीकरणाच्या प्रक्रियेमधून साधारणपणे एखाद्या वर्षामध्ये पुन्हा 5 ते 6,000 कोटी रुपये राज्य शासनाच्या वन खात्याला मिळणार आणि जनरल फंडामधून 2,700 कोटी रुपये मिळणार आहे. म्हणजे साधारणपणे
15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी या साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये मिळतील. त्यामधून मूलभूत असलेल्या वन खात्याच्या ज्या बाबी आहेत, ज्याच्यामध्ये वन खात्यामध्ये एकही कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं, ठेकेदारी पद्धतीनं, ठोक पगार, रोख पगार या स्वरूपात न राहता प्रत्येक कर्मचारी बेसिक डीए, अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि जर शक्य असेल तर त्या ठिकाणी जर राज्य सरकारचे बोनस देण्याची योजना असेल तर त्या सर्व घटकांना बोनस सुद्धा मिळाला पाहिजे. साधारणपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्याला चर्चा केली त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीला दुजोरा देऊन डोंगर हिरवेगार, रस्ते 70 रंगाचे आणि नुसते 70 रंगाचे तो सुगंध, प्रामुख्याने कोकणामध्ये असलेली जी सुगंधी जी झाडं आहेत, आपल्या प्रचलित सुगंधाची झाडं आहेत, या सर्व सुगंधी झाडांचा समावेश रस्त्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी लावण्याचा उद्दिष्ट नुसता नाही तर तशा करता रोपं तयार करण्याचं काम सुरू झालंय. म्हणजे हिरवे डोंगर, 70 रंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर आग लागतात, वनवा लागतो. वनवे लागणाऱ्या देशांमध्ये कधी कधी 2-2 महिने वनवे विजत नाही आणि त्याकरता फायर प्रिव्हेन्शन करता गरज पडली तर चॉपर्स केले, ते कोकणा करता एक, पश्चिम महाराष्ट्र करता एक, मराठवाड्या करता, खानदेशा करता आणि विदर्भा करता. आता आपल्या राज्याचं साधारणपणे 55 ते 60% जंगल हे विदर्भ आहे आणि विदर्भाच्या लोकांनी फार त्याग केले आणि म्हणून विदर्भाचा विकास सर्वार्थाने व्हावा ही अशी निश्चित इच्छा आहे. तर भविष्य काळामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्मचाऱ्यांचे राहण्याची घरं, त्यांची कार्यालय, वन पर्यटनाच्या अनुषंगाने वनामध्ये असलेल्या फॉरेस्टच्या प्रॉपर्टीचं सुशोभीकरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी व्हावी अशी माझी इच्छा. त्याकरता अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत, तसा अभ्यास सुरू झालेला आहे आणि विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्याघ्र सफारी, जशी ताडोबा अभयारण्य, पेंच अभयारण्य, तशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी ठेवली. आता तुम्हाला म्हणजे बिबट सफारी म्हणजे कशा स्वरूपाची, तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा, रायगड जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईमध्ये आता नॅशनल पार्क ऑलरेडी मुंबईच्या म्हणजे उपनगरामध्ये आहे. आता मध्य मुंबईमध्ये अशा प्रकारचं काही बिबट सफारी होऊ शकणार कारण तिथे जागाच नाही. तर अशा प्रकारची 10-15 हजार एकर परिसरात त्या ठिकाणी पहिल्यांदा झाडं लावली जातील, फळ झाडं, ज्याच्यामध्ये भाडोलीची जांभूळ, ऍपल बेर, ट्रेडिशनल असलेली जी आंब्याची आणि गरज पडली चिकू, फणस ही झाडं पण लावून. पूर्वी वनामध्ये इलेक्ट्रिकचे पोल आणि वायर नाही, याला थोडी अडचण व्हायची, पण आता स्टँड आलो, सोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज निर्माण करून जे पानसाठे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात अशा याचा वापर करून झाडं नुसती लावली नाही तर ती जोपासली आणि जगवली पाहिजे आणि गरज पडली त्याला त्या झाडांना कुंपण पण घातलं पाहिजे. आणि अशा प्रकारची झाडांची जोपासना केल्यानंतर, उदाहरणार्थ समजा आपण एक 20,000 एकरचा असा परिसर आपण व्यापला तर त्याच्या सभोवताली 500 फूट बांबूचं त्याचा एक प्रकारची भिंत तयार केली जाणार. ते बांबू आता आधुनिक प्रजातीचे 60 फूट उंचीचे, बाहेरच्या भागातून त्याला साधारण 30-40 फुटाची चैन लिंकची कुंपण केलं जाईल, आतल्या भागातून 15 फुटाचं चैन लिंकचं कुंपण केलं जाईल. 3 वर्षानंतर बांबू कापला जातो, तो एकदा बाहेरून कापला जाईल 400 फूट, नंतरच्या टप्प्यात आतून 400 फूट, म्हणजे 100 फुटाची भिंत कायम तिथं राहील. त्या ठिकाणी बिबटे किंवा वाघ हे मानवी वस्तीमध्ये येतात, मानव आणि वन प्राणी यांचा संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्याकरता ही गोष्टीची उपाययोजना करण्यात येणार आहे. म्हणजे तिथे फल निर्माण झाली म्हणजे त्या ठिकाणी ससे, रानगवे, नीलगाई, रानगाई या सर्वांचा समावेश होईल
म्हणजे बिबट्यांना किंवा वाघांना लागणारं खाद्य तिथंच उपलब्ध. पूर्वीच्या काळात आता कोकणामध्ये म्हणजे माकड आणि वाहनं घराघरामध्ये जाऊन शिजलेलं अन्न सुद्धा चोरून नेतात. अशा प्रकारे तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर तिथे 300 रुपये माकड पकडण्याची, एका माकडाला त्याला मजुरी द्यायची, तर ती आता 300ची 600 केलेली आहे. पूर्वी 10,000ची बिल झालं की पुढची मांजरं पकडू नका, ती अट काढून टाकण्यात आलेली आहे. आणि 600 रुपयाच्या माध्यमातून ते वाहन माकड ते अभयारण्यामध्ये टाकली जातील, त्यांना तिथे फळं मिळतील आणि मग त्या माकडाने शेवटी सत्य आहे, जीव जीवशी जीवन, शेवटी छोटा जीव हा मोठ्या जीवाची भोजन असतं. आणि अशा सायकल पद्धतीनं शेवटी हे गाडगाड चालू राहण्याची प्रक्रिया सुरू, म्हणजे जेणेकरून शहरामध्ये आता काल परवा मालांडा बिबट्या आला होता, भाईंदरला आला होता, नवी मुंबईत सुद्धा बिबट्या चिरनेरला, अलिबागला. तर अशा प्रकारचे बिबट्याचं दर्शन शहरामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि हे दर्शन होऊ नये म्हणून वन खाते अतिशय सक्रिय सॅटेलाइटच्या माध्यमातून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सतर्क करण्याच्या यंत्रणा सुरू झाल्या. साधारणपणे एक 2-3 महिन्यामध्ये वन खात्याची संपूर्ण वनाचं संगोपन, वनाच्या आगीचं नियंत्रण, लाकडू चोरी करणाऱ्यापासून प्रिव्हेन्शन, वाघाची आणि बिबट्याची शिकार करणाऱ्या चोरट्या शिकाऱ्याला बंधन घालणं, यामध्ये महसूल विभाग, गृह विभाग आणि वन विभाग आणि त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, NGO आणि सक्रिय विद्यार्थी संघटना सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. या सर्वांचा समावेश करून त्या ठिकाणी वन खातं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे. आणि साधारणपणे त्याचे चित्र 2-3 वर्षानंतर आपल्याला हे चित्र बदलले. आता सुशासन आणि गतिमानता या अनुषंगानं 1,20,000 पदाची भरती झाली आणि 75,000 पदांची अजून भरती होणार आहे. सायबर सुरक्षा गृह विभागाच्या मार्फत सायबरच्या अनुषंगाने विविध क्रिमिनल लोकांना पायबंद घालण्याचं काम चालू झालं. तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था सक्षम, CCTV कॅमेरे, खेडेगावातून हायवेला टोटल कॅमेरा लावण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. आणि आता भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिदलाच्या 4 तुकड्या स्थापन करण्याचं राज्य सरकारने ठरवले. MMR रिजन मध्ये 20 लाख झोपड्या आहेत, त्याचं पुनर्विकास करून साधारण 10 लाख लोकांना अफोर्डेबल हाऊस म्हणजे परवडणारी घर अशा प्रकारची संकल्पना आहे. एकूणच मी साधारण मगाशी म्हटल्याप्रमाणे आता माझ्याकडे 3 जबाबदारी आहेत. नवी मुंबई शहराचा आखीव रेखीव जो विकास झालाय तो आता ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या कालखंडात तो डळमळीत झालेला आहे. कालच माननीय आयुक्तांना बोलून मी त्यांना माझे इरादे स्पष्ट केलेले आहेत. परवा दिवशी सगळ्या महापौरासहित नगरसेवकांशी मी सुसंवाद साधला. त्यांना मी सांगितलं आपल्याला चेहऱ्यावर दाखवलेलं हास्य असता कामा नये, मनातून ते असे असलं पाहिजे. आणि नवी मुंबई फक्त लोकांनी गौरवली म्हणून नवी मुंबई स्वच्छ शहर आणि सुंदर शहर आहे या गोष्टीवर मी समाधानी राहायला तयार नाही. तर नवी मुंबईचा एकूण 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी आयुक्तांना सांगितलं होतं की 5 पैसे वाढवायचे नाही. आणि आता आम्ही पुन्हा या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच. तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसांमध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्य काळामध्ये 4थी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे, 4थं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात होणार. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे
फोर्ट म्हणजे आपण त्याला आपण डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गानं अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं आहे, नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणं आहे, नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीनं कुठली गोष्ट करीत पाहत असेल तर त्याला अलाव करायचा नाही. आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना म्हणजे अतिशय जखमा त्यांना होणार नाही. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली. साधारण 2 महिन्यानंतर मी त्याचा आखीव रेखीव फिगर फॅक्ट आपल्या समोर येईल. म्हणजे नवी मुंबईचा म्हणजे आता कसा बघा, नवी मुंबईचा असं का मी काय महापौर नाही, परंतु तिथला नागरिक म्हणून आणि त्या शहरात राहिलोला आणि त्या शहराचा हितचिंतक म्हणून आणि त्या 1995 पासून ते 2029 पर्यंत ना 31 पर्यंत असं 29 पर्यंत या सत्तेचा सल्लागार म्हणून नवी मुंबई, पालघर जिल्हा आणि वन विभाग याचं संपूर्ण चित्र आपल्या समोर आणि आपल्याशी हितजुत करण्यामध्ये मला आनंद वाटेल. मला वाटतं मी बोललो, आता तुम्हाला प्रश्न विचार. ते बघा, अमेरिकेचं जर तुम्ही जर विकास बघितला आणि अमेरिकेचं कर्ज बघितलं ना तर अमेरिकेच्या स्थावर जंगम मालमत्तेच्या दुप्पट कर्ज त्यांच्यावर आहे. कर्ज हे कुठेही निगेटिव्ह बाब नाही. आता उदाहरणार्थ 2047 पर्यंत जर का माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या मनामध्ये असलेला भारत शक्तिमान करायचा असेल तर त्याकरता देवेंद्रजी फडणवीसांनी चतुरस्र त्या ठिकाणी विकास करायचं ठरवलेलं आहे. आणि विकासाकरता निश्चितपणे कर्ज घ्यावं लागणार आणि कर्ज फेडण्याची क्षमता ह्या राज्यामध्ये आहे. विश्वासानं सांगतो, हे घेतलेलं कर्ज पूर्वी साधारणपणे आता 10-11च्या मध्ये आणि अधिक सुद्धा कर्ज घेतलं जाईल. कारण जर विकास करायचा असेल तर तो लोकांना गतीनं आणखी 50 वर्षांनी तो विकास आणि ती विकासाची फलं मिळण्यापेक्षा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस आणि आम्हा सगळ्यांचा विचार तोच आहे की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जनतेला उपलब्ध व्हाव्या. आणि त्याकरता कर्ज आणि महाराष्ट्र सरकारची जी एकूण उत्पादन क्षमता आहे भविष्य काळामध्ये याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो कर्ज फेडी करता निश्चितपणे अधिक आहे. हे बघा, बाब असे की पूर्वी हीच स्थिती होती. त्यातल्या 2014 पासून देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि आता माननीय नरेंद्रजी मोदी. आता पूर्वी रस्ते कसे होते, नितीनजी गडकरी यांनी जी रस्त्यांची जबाबदारी घेतल्यानंतर देशामधले नुसते महाराष्ट्र देशात ते रस्ते रुंद झाले. म्हणजे अमेरिकेसारखे ज्या देशामध्ये रस्ते, पाणी, वीज याची उपलब्धता असते तो देश विकसित होतो. आणि त्या अनुषंगानं पावलं अतिशय चांगली दमदार टाकली जाते आणि जनतेमध्ये अजिबात चिंता करायची गरज नाही. ज्या विश्वासानं आम्ही या ठिकाणी जनतेला समोर जाऊन जनतेच्या हिताकरता हे निर्णय घेत आहोत तर जनतेला दुःखात नेणारी कुठलीच भूमिका घेतली जाणार नाही. हे बघा, बाब असे की टायगरचा जीव हा 4 प्रकाराने गेला. टायगर एका आपल्या ज्याला सीमा ज्याला त्या करतात आपले टेरिटरी त्यावेळेला 2 वाघांमध्ये संघर्ष होतो.
त्यामध्ये काही वाघ जखमी झाले, काही वेळेला दोन्ही वाघ मृत झाले. काही ठिकाणी डिसीजच्या मुळे वाघांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी रस्ते ओलांडताना, काही ठिकाणी रेल्वे ओलांडताना, काही ठिकाणी लोकांनी वाघाच्या भीतीपोटी इलेक्ट्रिकल असे वायर टाकली आणि त्याच्यामध्ये कनेक्ट होऊन त्या ठिकाणी वाघ, ही गोष्ट खरी. परंतु या टप्प्यात वाघाची वाढलेली संख्या म्हणजे वाढलेली संख्या आहे म्हणून वाघ मृत व्हावेत अशी आमची इच्छा नाही. वाघाचं जतन व्हावं. परंतु ह्या ज्या आपण म्हटलेली किती संख्या सांगितली आपण 110 ही साधारणपणे गेल्या 2-3 वर्षामधली फिगर आहे आणि ती कमी रोखण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, राज्यामध्ये जे शहरी भाग आहेत ते 105% पाणी उपलब्ध त्या शहराला पाण्याचाच त्या शहरामध्ये पाण्याचं फटका असेल, कडवा फटका असेल, त्या सर्व यामध्ये नागरिकांना पाण्यासाठी सामोरं जावं लागतं. त्यासाठी काय आता सत्तेत पण आपण सत्तेत आहे. हे बघा, याचं उत्तर दिलेलं राजकीय उत्तर आणि मी ते राजकीय उत्तर देऊ इच्छित नाही. फक्त नवी मुंबईच्या अनुषंगाने मी सांगतो, नवी मुंबईच्या जनतेला 24/7 पाणी मिळतं. माझ्या लक्षात आलं की जी लोकसंख्या 2035ला आम्ही अपेक्षित केली होती ती लोकसंख्या 2025ला मॅच झाली. आणि म्हणून त्याचा विचार करता माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की आणि आता त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं बांधली जाणार आहेत. एक शिलार आणि एक कोशी. त्या माध्यमातून नवी मुंबई, कर्जत, खालापूर, पनवेल, त्याचबरोबर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि काही भाग ठाण्याकरता सुद्धा, ठाण्याकरता कालू धरण आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे. साधारणपणे ठाण्या कालू धरणाचं पाणी ठाणे शहराला पुढच्या वर्षी मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली 2 जलसंपदा मंत्री, इकडे गिरीश महाजन, तिकडे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आणि ज्याला मी गिरीश महाजनाशी बोललो त्याने सांगितलं युद्ध पातळीवर आम्ही कालू धरणाचं पूर्णत्व करू आणि त्या योगे ठाणे शहराला काही त्याच्यातला भाग कल्याणला आणि काही भाईंदरला त्याच्यात पाणी पुरवठा होणार आहे. सर, तुम्ही आकाश म्हणाला की वेगवेगळे वृक्ष वाढवण्यासाठी काय ठाण्यामध्ये वृक्ष असलेले 2000 मध्ये वृक्षाची तोड झाली. तुम्ही सांगितलं की दुर्बळ काही उपाय जरा बंधून हे बघा, ज्याला एखादा पत्रकार बांधव इतक्या पोटतिडकीने प्रश्न विचारतोय त्याला मी उत्तर देतो, त्याला आपण थोडीशी मानसिकता ठेवा ना, शांतता राखतो. बोला. ठाणे शहरातच विविध प्रकल्प राबवताना 2000 मध्ये वृक्षाची तोड झाली. त्याच्यामध्ये 200 अतिशय वृक्ष आहे. तर ह्या वृक्षांचं तर हे वृक्षांचं तर जतन होणं शक्य नाही. एकीकडे सरकारमध्ये अशा प्रकारे हे बघा, चुकीच्या पद्धतीने वृक्ष तोड झाले असेल तर तशा प्रकारची माझ्याकडे तुम्ही तक्रार करा. महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्ष प्राधिकरण ही एक कमिटी असते आणि त्या वृक्ष प्राधिकरण कमिटीचे आयुक्त त्याचे प्रमुख असतात. त्याच्यामध्ये विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी सदस्य असतात, पर्यावरण प्रेमी पण ते सदस्य असतात. तर त्या लोकांच्या समिती समोर ती वृक्ष तिथून काढण्याची, खरं म्हणजे वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षाचं स्थलांतर करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाने घेतलेली आहे. ज्या ज्या वेळेला मोठी मोठी रस्ते निर्मिती होती त्यावेळेला तिथले वृक्ष तिथून सगट काढून अन्य ठिकाणी त्याचं रोपण करण्याची भूमिका घेतलेली आहे. चुकीच्या पद्धतीने जर कोणी वृक्ष तोडले असतील तर तुम्ही तक्रार करा, त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्या तोडणाऱ्या लोकांना पनिश करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. तोडामुळे आता जंगलात जो लाकूड आहे तोडायचा काम चालू झालेला आहे. तो कमर्शियल आहे की आता लाकूडावर जेवण बनवतात. मग याच्यावर हे बघा, जंगलामध्ये असलेली झाडं सुद्धा कधी ना कधी त्यांचं आयुष्य संपतं, ती सुकतात. वन विभागाचे लोक ती झाडं काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतात आणि ती झाडं
लिलावानं त्या जिल्ह्यात त्या तालुक्यामध्ये विक्री होते आणि प्रत्येक ठिकाणी तशी झाडांची म्हणजे म्हणजे पूर्वीच्या काळी वृक्ष तोडू नये ही गोष्ट खरी आहे, परंतु मेलेल्या वृक्षाचं पुजण्यापेक्षा त्याचं तोडून जर लोकांना सरपण म्हणून जर वापर केला गेला तर चांगलाच आहे. आता तुम्हाला सांगतो, आदिवासी विभागामध्ये सुकलेल्या झाडांची लाकडं आदिवासीने न्यावीत आणि आपली गुजराण करावी अशी इच्छा आहे. परंतु आता नरेंद्रजी मोदी यांच्या अतिशय गतिमान सरकारमुळे खेडे गावामध्ये आणि आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा गॅस गेलेला आहे. आता हे अमेरिका, इराक, इस्रायल या युद्धामुळे इंधनाची थोडीशी कमतरता झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मीच सांगितलेलं आहे की वन विभागाच्या विविध ठिकाणी असलेली लाकडं असतील ती लाकडं उपलब्ध करून द्या, जेणेकरून लोकांची परवड होणार नाही. सर, गुजरात समिती आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करत असते, पण ठाण्यामध्ये जी आहे समिती ती पण वादाच्या भोवऱ्यात आहे आणि उच्च न्यायालयाने आजच निर्णय दिलाय पुन्हा तुम्ही त्यांना ठेवलं कसं अधिकाऱ्यांना, असा प्रश्न न्यायालयाने विचारलाय. हे बघा, माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी चुकीची कामं केली असतील त्या लोकांची SIT मार्फत चौकशी केली जाईल. ते कुठल्याही शहरातले असो. या राज्याचा एक मंत्री म्हणून ही आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसाला रोखण्याची भूमिका कुठल्याही मंत्र्यांनी घेतली तर तो त्याचा अधिकार आहे. सर, ठाण्यामध्ये होळीच्या दिवशी अत्याधिक एक 10 ते 15 मेले चुकीचं आहे. तुम्ही एक बाब नगरसेवक आणि राजेश मोरे नगरसेवक त्यांनी तक्रार देखील केली तरी त्याच्यावर तुम्ही त्या सन्माननीय नगरसेवक राजेश मोरे यांचा जो अर्ज असेल तो माझ्याकडे पाठवा. मी पालघरचा पालकमंत्री असो तर ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे आणि मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या बाबतीमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या जे कमिटीच्या विषयी जे काय वादविवाद आहेत ते पण नाहीसे केले जातील. वृक्ष प्राधिकरण कमिटी मजबूत केली जाईल. कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा समतोल राहणार नाही अशी क्रिया करत असेल त्याला बंधनं घातली. परंतु भाजपला योग्य पद्धतीने बोलल्या गेलं जात नाही असे भाजपने आरोप केलेला आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मागील 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढे पैसे आले त्याची जी काय माहिती ती साधा, परंतु शिवसेनाच्या माध्यमातून माहिती किंवा प्रशासनाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. त्यामुळे 2 सालमध्ये पूर्ण पाहायला भेटतो. हे बघा, ठाण्यातले माझे सर्व सहकारी दे आर क्वाईट ब्रिलियंट. स्वतःचा अधिकार प्रस्थापित कसं करावं यामध्ये त्यांना गणेश नाईकची गरज लागेल असं मला वाटत नाही. आणि उच्च स्तरावर जर का माननीय उपमहापौरांनी आपली व्यर्थता मांडली असेल तर माननीय रवींद्रजी चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष ही बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणतील. त्याच्यातून सांगोपांग चर्चा होऊन तो प्रश्न सुटेल असं मला वाटतं. हे बघा, मी विनम्र परिचय तुम्हाला इथे राजकारणाचा विषय काढायला इच्छा नव्हती. नवी मुंबईमध्ये महायुती नव्हती. नवी मुंबईमध्ये भाजप स्वतंत्र लढली आणि नवी मुंबईत जो कारभार होता ना टू द पॉइंट कायदा नियमावलीच्या चौकटीमध्येच होतोय. आता इथे ठाण्यामध्ये महायुती होती. महायुतीमध्ये जे काय अटी शर्ती नियम जे काय ठरले असेल त्या पद्धतीने करावं. आता ते करून घेण्याची जबाबदारी तर माझी नाहीये, परंतु उपमहापौरांनी जर प्रदेशाध्यक्षाकडे आमच्या शहराध्यक्षांकडे सांगितले असेल, शहराध्यक्ष सुद्धा म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि हा महायुतीतला प्रश्न आहे तो सौजन्यानं अतिशय चांगल्या चर्चेतून तो मार्ग मोकळा होईल. हो, आता बघा हे अधिवेशन संपल्यानंतर पहिला जनता दरबार आहे नवी मुंबईत, दुसरा पालघरला, तिसरा ठाण्याला. सर, आपण मॉलची भूमिका म्हटलंय, पण ठाण्यामध्ये मात्र भाजपला मॉलच्या भूमिकेत यश येत नाहीये. हे बघा, बाब अशी आहे की राजकारणामध्ये विविध प्रकारचे पैलू असतात.
त्या सगळ्या पैलू काय आम्ही पत्रकार बांधवांशी आम्ही काय यश येत नाही याची नाही. आणि आता काय अडचण नाही. एकदा आमचे उपमहापौर रिॲक्ट झाले होते, त्याच्यानंतर उपमहापौर रिॲक्ट झालं तर मी काही ऐकलेलं नाहीये. आता याचा सिस्टीम चांगली चाललेली आहे. हे बघा, महायुती आणि स्वतंत्र लढल्यानंतर प्रत्येकाच्या अधिकार अबाधित असतात. ऐकला का? नवी मुंबईमध्ये घडलं ते ठाण्यामध्ये महायुती झाली, कल्याणला महायुती झाली. ओके, तर ते महायुती करताना ज्या अटी शर्ती निश्चितपणे ठरल्या असतील त्या पद्धतीचा अवलंब केला जाईल आणि उच्चस्तरीय नेत्यांमध्ये याच्यातून चर्चा होऊन मार्ग सुटेल. छोटे व्यापारी देखील बंद करण्यात आले. वडापावची दुकानं झालेली, काळा बाजार मोठ्या 5,000 प्रति सिलेंडर विकला जात आहे. मात्र शिकाऊ दुकानावरती काही ठिकाणी कारवाई होते, मात्र अनेक टक्के येत नाही. आता जर अशा प्रकारचे निवेदन असतील ते मला द्या. मी माननीय भुजबळ साहेबांना सोमवारी भेटतो, त्यावेळेला लगेच त्यांची यंत्रणा सक्रिय करायला सांगतो त्यांना. जर ते कारवाई केली तर त्याला जो मिळणारा गॅस तो पण थांबला जाईल, म्हणून 5,000चा गॅस देखील घ्यावा लागतो. हे बघा आर्टिफिशियल शॉर्टेज. माझं तर म्हणणं आहे असे, कधी कधी लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन होते, याला 2 आणखी सिलेंडर घेऊन ठेवूया, ते सिलेंडर घेऊन ठेवूया ना, याच भावनेतून नंतर शॉर्टेज निर्माण होतं. आणि मी तुम्हाला सांगतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकूण ज्याला कौशल्य आहे, आता दुनियाची आली नाही पण भारताची गॅसची जहाजं आली ना. इराणच्या त्या प्रदेशातून तिथून दुसऱ्यांची नाही आली, पण भारताची जहाजं गुजरातला पोहोचली, केरळला पोहोचली, आता मुंबईला पण आलेली. म्हणजे आपलं नेतृत्व सक्षम आहे आणि आपल्या जनतेनं पॅनिक होण्याची गरज नाही. ठीक आहे, शेवटी प्रश्न असा आहे की हवेली पाऊस पडल्यानंतर छत्री नसते नेलेली, दिसतं. एका दिवशी घेतो, दुसऱ्या दिवशी माणूस विचार करतो, आबालाकडे बघतो आणि छत्री नेतो. तर अशा प्रकारची सगळ्या जनतेनं आणि अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, अशा सिच्युएशन वेळेला कालाबाजार करणार आहे, यांना तर अजिबात माफ करण्यात येणार नाही. तुम्ही तक्रारी द्या, त्या तक्रार जे पण घटक असतील ना त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करतो. दादांना ते हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न गणेश नाईकशी लागू होत नाही. त्याकरता आपण योग्य व्यासपीठावर आपण प्रश्न विचार. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ऐकून घ्या, मे महिन्यापासून जे पावसाला सुरुवात झाली, मे महिन्यामध्ये नुकसान झालं, जून मध्ये, जुलै मध्ये, म्हणजे एकाच शेतकऱ्याच्या पिकांवर दोनदा पावसाचा पुराचा अटॅक झाला. या सर्व प्रत्येक गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकार किंबहुना काही ठिकाणी केंद्र सरकारची मदत सुद्धा येते. निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं. चला, एक लाख बोला. त्याला काय केलं मी कशाला का की सुदैवानं परिस्थिती आज निर्माण झाली, त्याला कारण दुर्दैवानं अजितदादांचं झालेलं निधन. त्या कालखंडामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला हा प्रश्न निघाला, त्याला अजितदादांनी सांगितले, नाईक साहेब मी सुमोटो माझ्या डीपीटीसी मधून 11 कोटी रुपये पिंजऱ्यावर करण्यात येतो. लगेच राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं मी देतो. मी गिरीश भाऊ महाजनांना सांगितलं तर पुढे 1-1.5 वर्षामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा ऍडव्हान्स मध्ये बंदोबस्त करायला लागेल. तर विनोदाने म्हटलं एखादा बिबट्या जर त्या कुंभमेळ्यामध्ये जर गेला, विनोदाचं बघा इट्स नॉट सिरियस, आम्ही ते जाऊ देणार नाही. परंतु गिरीश भाऊंना सांगितलं की तुम्ही आता ऍडव्हान्स मध्ये मदत द्या, कारण ते आपत्ती मंत्री नाहीत, आपत्ती निवारण मंत्री आहेत. कोणी काय म्हणतात आपत्ती मंत्री. तर म्हणजे गिरीश भाऊ म्हटलं तुमच्या वतीने मी सांगतो, आणि गिरीश भाऊने सांगितलं की तुम्हाला जी गरज आहे तेवढे पैसे तुम्ही सांगा, त्या पद्धतीनं पैसे दिले जातील. आता पुणे जिल्ह्यात शिरूर, आपले जुन्नर आणि तिकडच्या अहिल्यानगर भागामध्ये साधारणपणे 450 बिबटे पिंजऱ्यामध्ये, त्याच्यातले पहिला टप्पा म्हणून 25 बिबटे गुजरातमध्ये वनताराला पाठवले, आणखी 25 बिबटे, कारण त्याकरता केंद्रीय वन
विभागाची वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि काही बिबट्यांचं स्थलांतर आपल्या विविध प्राणी संग्रहालयामध्ये करत आहे. आता ती पॅनिक सिच्युएशन थांबलेली आहे, परंतु ते शेवटी असं आहे की अपघात आता नाही घडला, परंतु आपण जातो तर अपघात घडू शकतो. तर अशा प्रकारच्या ह्या मोठ्या बिबट्यांची संख्या 4 पट वाढलेली आहे, वाघाची संख्या 4 पट. म्हणजे या अर्थानं वन विभाग म्हणजे सक्रिय म्हणजे ते यशस्वी झालेलं आहे, म्हणजे वाढवण्याकरता. म्हणजे याचा दे आर डुईंग देअर ड्युटी प्रॉपर, परंतु ते वाढलेले बिबटे हे जनसामान्याकरता त्रासदायक होतात. त्यांचा वीज बंदोबस्त करण्याकरता मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला एक बिबट सफारी करण्याचा विचार आहे. ते संपूर्ण आराखडा मी एक दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन म्हणजे ठाणे शहराचा जिल्हा इथे तुम्हाला सादरीकरण करेल, पालघरला करेल, गरज पडली तर मग अन्य मागणी करतील रायगडला करू. पण ठाणे हा संपर्क मंत्री म्हणून आणि पालघर पालकमंत्री म्हणून या 2 ठिकाणी ते सादरीकरण पक्क करणार.